बातमी आता जरांगेंसंदर्भात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांच्या हत्येचा कट आखण्यात आला होता। यासाठी 2.5 कोटींची सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर येतोय। जालना पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे। पोलिसांनी 2 जणांना ताब्यात घेतलंय। अमोल खुणे आणि दादा गरुड अशी त्यांची नाव आहेत। या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे। तर यावर ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंनी जरांगेंवर खोचक टीका केली। एका नीच वृत्तीनं ही कट रचलाय, घाट घातलाय असल्या पैदेशीला मी नाही घेणार। पण बाळ एक गोष्ट लक्षात ठेवतो की जरी नेता असेल लय चुकीच्या ठिकाणी हात टाकला हे तू विसरून गेलास। तू तुझं आयुष्य जगवायला पाहिजे होतं, तू तुझं करिअर करायला पाहिजे होतं, तू तुझं काय असेल ती तुझी पद्धत होती। तू लोकांना काय केलं तेच जर दुसरीकडे करायला गेला तर तुला सुट्टी नसती मिळत। मनोज जरांगे या महाराष्ट्राचे डॉन आहेत। डॉनला कोण धमकी देत असतं का? हे काहीतरी मला वेगळंच प्रकरण असल्याचा संशय येतोय। मनोज जरांगे पाटील यांना कोणी धमकी देऊ शकत नाही। हे धमक्या देण्याचं काम मनोज जरांगेचे समर्थक, शिव्या देणं, मारहाण करणं, गाड्या जाळणं, दुकानं जाळणं, हॉटेल जाळणं हे मनोज जरांगेच्या झुंडशाहीला आणि अशा झुंडशाही जवळ असणाऱ्या वाळू माफिया, मटका माफिया, गुटखा माफिया, दारू माफिया, जमीन माफिया ह्या लोकांच्या गराड्यात असणाऱ्या माणसाला कोण धमकी देईल?